हळदीला असल्यावर उठणं सेम कलर दिसत असेल ना? असं काढू नको, माझं नाक मोठे, सरळच काढ, बघून बघून काढ फोटो. तर तूच मोरया या गाण्याचं शूट करण्यासाठी आम्ही टिटवाळ्याला गेलो होतो आणि आम्ही एक दिवस आधी गेलो, म्हणजे रात्री लेट पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शूट चालू करायचं होतं, कारण पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस जर आला तर शूट जास्त लांबणीवर पडू नये, एका दिवसात सगळं शूट आटपून घरी जायचं होतं. आणि शूट म्हटल्यानंतर किंवा कुठचंही काम म्हटल्यानंतर गारणं तर हवंच. 12 पावडेच्या टिटवाळ्याच्या गणपती महाराजा, आज या ठिकाणी आम्ही सगळे मिळून एक तुझ्यावरती गाणं शूट करतो. तो विघ्नहर्ते आमच्या लक्ष रवान दे रे महाराजा. विघ्नहर्ते आता तूच बिनविघ्नाचा या सगळा शूटिंग पार पाड रे महाराजा. या गाण्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना एक चांगला संदेश देऊचा प्रयत्न करतो. तो संदेश लोकांपर्यंत पोहोचव रे महाराजा. आता आमच्यासाठी तूच मोरया रे महाराजा. गणपती बाप्पा कधीपासून करतोय? 2 वर्ष. 2021 ला पहिलं आलं शूट केलं. तर जसं तुम्ही ऐकलं, विशालने 2 वर्षात 40 गाण्यांमध्ये जवळपास काम केले आणि हे माझं पहिलं गाणं होतं. त्याच्यामुळे विशालकडनं मी बऱ्याच टिप्स घेत होते. त्याला सांगते मी, माझं नाक मोठं नको येऊ दे, बाकी सगळं म्हणलं नाक घरात ठेवू नये, मग शूटिंग कधी घेऊन येईल. ते रोडचे आहेत ते, हे स्पंजवाले. माझ्याकडे पण स्पंजवाला होता. हा नवीन लॉन्च आहे. आणि ही न्यू लॉन्च आहे. काय झालं? ही न्यू लॉन्च आहे. म्हटलं बरं वाटलं मला. माझं काय नाही एवढं गरीब, मला गरीब असं म्हणजे ना, ते छान आम्ही माणसं असतं ते बनायला प्रॉब्लेम होतो. अक्कल भाषा असेल थोडा येतात. इतक्या येतात आहे का? नाव घ्यायचं बनी ना, बनी शिकवलं ते का? काय काय मालवणी कोकणी वेगळी ना. तू बोललास ना मालवणी. मालवणी आयशीस, बापूस. राजापूर साईड. तुझी कुठची आहे? माझी कोरतडची. कोकणा. उगळची उगी. हे कट केला नाही. नाही तर तू अशी पण सुरुवात करू. महादेव माझा, लक्ष्मीनारायण, माऊली, भगवती, वेतोबा, रघुनाथ, देवांची नावं सगळी. महादेव महाराजांना सुरुवात करून देवांची नावं घ्यायची. वाडीतले म्हणजे वाडीतले किती देवांची नावं घ्यायची. अरे तुझ्यावर आहे. देवांच्या नावापेक्षा हे सोपं आहे. 12 गावच्या 12 विशेष. 12 राशीच्या, 12 वैवाडीच्या, 12 चौकाच्या, 12 नागाच्या, 12 गल्लीच्या, 12 घरातल्या. देव सगळीकडे असतात. 12 दारातल्या. ते पाहिजे महाराजा. आमच्याकडे तर असं पण घेतात, चिंचेपूरच्या पिपळा खालच्या, म्हणजे चिंचेच्या झाडाखालच्या, पिपळाच्या झाडाखालच्या, सगळं घेतात, काही घेतात. आता काय करायचं आम्हाला? व्हॉट्सअपवर टाकणार की 100 रोल देख. चलो कॅमेरा देऊ नको. चलो इंटेन्सिटी कम करू. आलेली नंतरचा एपिसोड फ्रंट. हां तू कॉम्पॅक्टमध्ये जाईल, क्लोजमध्ये बाहेर घ्यायचं. आता परफेक्ट कट मिळालाय. खराब होत नाही, म्हणजे हे सगळं काढणं मुश्किल आहे दुसऱ्या लुकसाठी. आंघोळच करावी लागेल. निघेल ना बाबू मेकअप.
पण थोडंफार बरेच ना आंघोळ करायला लागेल. तो जो एवढा मेकअप चेहऱ्याला लावला होता ना तेव्हाच मला असं खाज आल्यासारखी होत होती चेहऱ्याला, कारण एवढं ते सगळं थापलं होतं. एवढा तो माझा कलर चेंज केला होता, पण एक वेगळा लुक होता, वेगळं काहीतरी कॅरेक्टर होतं आणि त्यामुळे मजा येत होती. कर ना अंकिता आता काय नंतर करू. स्टार्टिंगलाच भारी बोललो तो काकी. काय हो उपमा आणि खाव तर खाव, नाही तो घरात जाव. हे कोणाचं आहे घ्या. पोझिशन कुठे पूर्ण लावायला लागेल. ऍक्शन. अंकिता बघ विशालकडे. शिफ्ट. रिक्षावाली ए अंदर थांब ना जरा. रिक्षावालीचा एक फोटो घेऊयात दादा जर याल का सोबत. रिक्षावाली याचं नाव काय, तुझं नाव काय? आशिष. तू काढलेले फोटो जरा त्याला दाखव. मी घेणार आहे त्याच्याकडनं. बस चालत येतं वय. काय करणार, संसाराचा गाडा माझ्याच हातात आहे. 200 रुपयाला 200 रुपयाला टाइमपास होता. आपला पाठोपाठ ये बोलले का ते? हे आज आला ना हार्दिक. टाइमपास तुला झाला. हे प्रेम आपलं. तर हा जो सीन शूट केला जात होता हाच माझ्यासाठी एक टास्क होता, कारण एक तर पडायचं आहे, त्याच्यानंतर रडायचं आहे, आणि दोन्ही गोष्टींमध्ये रडणं हे जास्त डिफिकल्ट होतं, कारण मला असं सांगितलं गेलं काहीतरी असं वाईट आठव आणि ते असं अश्रू येऊ देत, पण असं आता काय सगळं रडून रडून सगळे अश्रू पण सुकलेत, आता काही राहिलं नव्हतं. त्याच्यामुळे मग मला मी म्हटलं विक्स वगैरे काहीतरी डोळ्यात घालून रडू का, आणि मग शेवटी ग्लिसरीनचा वापर करायचा असं ठरलं, आणि मग आम्ही ते करून हा सीन शूट केला आहे. मला आधीच भीती वाटते. वरती बघ खाली बघितल्यावरती गळून डायरेक्ट पाणी आला. चला हे काय काढलं हातावर तू? चला चला लवकर. आऊल म्हणजे काय असतं? 1 मिनिट. अरे के सगळं सामान दे त्याला. लॅपटॉप दे, हार्ड ड्राईव्ह लावलेली आहे, कार्ड रीडर दे. रेडी आहे चलो स्टार्ट.
तर तुमची चप्पल तुटली असं आम्हास कळाले. आता ते जॉईन करून दे. लहानपणी ज्यांनी केलं त्यांना माहिती असेल. हो ते काठीने घुसवायचं. झालं का तुझं जुगाड? हाताने घुसवलं. आता परत बसायचं. बाबा पुढे तुझी पोझिशन आहे ना प्रॉपर, हे जे हात आहे ना हे तुझं कॅमेरावर आलं पाहिजे. आता बरोबर. थोडा मागे हात काढ, मला पोझिशन दिसेल ती. तू थोडासा हा वाकलायस ना तू थोडासा. बरोबर. बस काला कपडा आहे. रेडी का? रेडी. सो या लुकमध्ये मेकअप थोडासा महत्त्वाचा होता, कारण तो एकतर कुठूनही मी असं माझा कलर वेगळा दिसला नाही पाहिजे, त्याच्यामुळे चेहराच नाही तर हात पाय आणि साडी नेसलेली असल्यामुळे पोटाला सुद्धा तो काळा रंग देणं आणि ते सारखं सगळीकडे टचअप करत राहणं आणि मोठं टास्क होतं, पण ते खूप छान निभावलं त्या मेकअप आर्टिस्टने. की अंकिता, खूप चिखल होता. तर अंकिता एवढ्या चिखलातून आलेली आहे. अंकिता किती मेहनत केली अंकिताची दिसून येते. अंकिताने एवढी मेहनत केली आहे त्या चिखलातून आणि बाहेर आलेली आहे. एक शॉट एक टेक दिला आहे. बोललो ना मी, काय बोललो होतो? हा बस. तो वरती बसलेला तो उठला काय? ऐकायचं नाही मी. बिस्लरी वाचवतास पाणी नाही. लहानपणी जेव्हा गावात काही शूटिंग वगैरे असायचं ना तेव्हा आम्ही सुद्धा असेच भटकायचो. म्हणजे आई आम्हाला मारून घरी घेऊन जाऊन अभ्यासाला बसवायची. सो ते ह्यांना सगळ्यांना बघून मला तसं आठवलं. असे घ्यायचे अंकिता प्राजक्ताला घेऊन फिरायचे. लाइटिंग करून आलो. काय मंदार? आशिष तू तिकडे जा, उभा राहू शकतो, बसू नको बघ, मला बसायचं. मंदार ही छत्री की छत्रा आहे? हजबंड. हे बघ छत्रीचा हजबंड. 100 वर्ष आयुष्य. चल ना मग सोड. ऍक्शन. आजचं जेवण झालं. बाई मला हे शिकवते, मला अर्थ नाही माहिती आहे का? काही शिकवतात त्याला शिव्या शिकवतात. शिकलो तो येतात. मालवणी बोलून दाखव. मालवणी काहीतरी 4 वाक्य. मला एकच येत आहे, माहीत आहे. काय ना नॉर्मल आहे. ते बस सुरण आहे, अळू आहे, वळू आहे. वळू आहे, आपल्याकडे आळू आहे, आपल्याकडे वळू. पॅडी ना, पॅडी पॅडी पॅरी पादी. अरे कच्ची कशाला काढलं? काय लोणचं घालायचं ह्याचं? सीताफळ लोणचं. लोणचं पाण्याचं टेन्शन. मामी कसं आहे माहिती आहे, असं कॅमेरा घेतल्यानंतर तो बाजूला असे उभे राहत आहे, असं करता येते. पण जाम भीती वाटते. बघ बघ किती पुसतोय बघ. आणि तू माझा कॅमेरा घेऊन पावसात जातो. शिक काहीतरी मिल्या. मला ऍक्च्युली मी असं बघतो. तर अशा प्रकारे आमचं हे गाणं टिटवाळ्यामध्ये शूट झालं आणि ते गाणं जर तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि ह्या गाण्याच्या माध्यमातून एक खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की देव हा फक्त देवळात नसून बाकी सगळीकडे असतो, आपल्या आजूबाजूला असतो. आपण त्याचं भान ठेवून समाजात वागलं पाहिजे, प्रत्येकाला मदत करत राहा, सगळ्यांसोबत राहा.
नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा एक नवीन जोडी येते तुमच्या भेटीला एका नवीन गाण्याच्या थ्रू. गाण्याचं नाव काय असेल आणि कोणत्या चॅनलवर येतील ते सर सांगतील. येस, नमस्कार. तर हे गाणं आहे तूच मोरया आणि हे गाणं एक नवी गणपतीची कहाणी सांगणारं गाणं आहे. सो तुम्ही जसं या दोघांवरती आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलं तसं यापुढेही देतच राहाल हा मला विश्वास आहे. तर हे गाणं एका नव्या स्वरूपात येतं आहे. सो या गाण्यालाही तुम्ही तसाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. सो गाण्याचं नाव आहे तूच मोरया आणि आपल्या चॅनलचं नाव आहे प्रणील आर्ट्स. तर लवकरच तुम्हाला हे गाणं बघायला मिळेल प्रणील आर्ट्स या युट्यूब चॅनेलवरती. गाण्याचं नाव आहे तूच मोरया. पॅकअप. गणपती बाप्पा